कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये मद्यधुंद तरुणाचे अश्लील वर्तन, सिग्नलवरच केली लघुशंका. गौरव अहुजासह मित्रावर गुन्हा दाखल, येरवडा पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू. पुण्यामध्ये नंगा नाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्याने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली. मनोज आहुजांची प्रतिक्रिया. गौरव आहुजाच्या कृत्यानंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक. गौरवचे वडील मनोज आहुजांच्या क्रीम किचन बारमध्ये महिला कार्यकर्त्यांची धडक. उच्चभ्रू असो की कोणी असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याची धिंड काढली पाहिजे. पुण्यातील तरुणाच्या अश्लील कृत्यानंतर संजय शिरसाटांचा संताप. मुलांमध्ये स्त्री सन्मानाची भावना निर्माण करणं आपलं कर्तव्य. महिला अत्याचारांच्या घटनांवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा. महिला दिनाच्या निमित्तानं रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र. रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावं. महिलांना एक खून माफ करण्याच्या रोहिणी खडसेंच्या मागणीनंतर गुलाबराव पाटलांचा सतीश भोसले सारख्या विकृत माणसासोबत सुरेश धसांची ओळख. धसांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राजीनाम्याची मागणी करू. अंजली दमानियांचा निशाणा. कृषी विभागातील घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले, सुरेश धस यांचा आरोप. लहान गोष्टीसाठी जीवावर का उडता? हत्येआधी संतोष देशमुख आणि विष्णू चाटेमध्ये झालेला संवाद समोर. वैभवी देशमुखचा तपास यंत्रणांसमोर जबाब. सीआयडी कडून पुन्हा बीड सत्र न्यायालयामध्ये अर्ज. देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टाऐवजी बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची विनंती. अर्जावर 10 मार्चला सुनावणी. मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम. छावा चित्रपट पाहिल्यानंतर असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा. उद्धव ठाकरे हे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू. स्वतःचे पाय चिखलात माखले असताना दुसऱ्यांवर बोलू नये, मंत्री आशिष शेलार यांची टीका. मुंबई गोवा महामार्गामध्ये कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप. याचिकेमधील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती. पुढील सुनावणी 9 एप्रिलला. महाराष्ट्रामध्ये गेली 3 वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रात अजय अशर फॉर्म्युला होता, तेव्हा आपण उद्योग क्षेत्रात मागे पडलो. संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप. गुजरातमधील काँग्रेसचे अर्धे नेते भाजपमध्ये सामील. काँग्रेसच्या 20 ते 30 लोकांना काढायचं असेल तर काढून टाका. राहुल गांधींचा स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांवर निशाणा. 12 मार्चच्या मुंबईतील शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोर्चाला स्वाभिमानीचा पाठिंबा. काही शेतकऱ्यांचं मात्र महामार्गाला समर्थन, तर महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.